नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या संदर्भातली हे अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, आता शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार आहे याची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून जे 4,000 रुपये आहेत ते मिळणार आहेत का? जर मिळत असेल तर कोणत्या तारखेला मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा। तर चला ही सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत सध्या महत्त्वाची चर्चा सुरू आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीची शेतकरी चातकासारखी वाट पाहत आहेत। तांत्रिक कारणांमुळे विलंब झालेला 8वा हप्ता नक्की कधी येणार याबाबतची ताजी माहिती खालीलप्रमाणे आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळणार। राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होऊनच बरा काळ लोटला आहे। मात्र तांत्रिक कारणांमुळे राज्याचा हप्ता लांबणीवर पडला आहे। हप्ता रखडण्याची प्रमुख कारणे काय आहेत? तर मित्रांनो, निवडणुकांचे वातावरण। राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता लवकरच येण्याची शक्यता होती, मात्र प्रशासकीय कारणांमुळे तो जमा होऊ शकला नाही। तांत्रिक पडताळणी, लाभार्थी यादीचे अद्ययावतीकरण आणि डीबीटी प्रक्रियेतील तांत्रिक बदलांमुळे याला विलंब होत असल्याचे समजते। मित्रांनो, अखेर पैसे कधी जमा होणार? तर मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही। हप्ता वितरणाबाबत खालील शक्यता वर्तवण्यात येत आहे। नंबर 1, होळीची भेट। फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होळी सणाचे औचित्य साधून सरकार हे पैसे खात्यात जमा करू शकते। नंबर 2, एकत्रित लाभ। तांत्रिक विलंबामुळे सरकार नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते मिळून एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवू शकते। नंबर 3, पीएम किसानसोबतच समन्वय असेही मानले जात आहे की केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि राज्याचा नमो शेतकरीचा हप्ता एकाच वेळी देऊन शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत दिली जाईल। हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी तपासा। मित्रांनो, तुमचे पैसे रखडू नयेत म्हणून खालील गोष्टींची खात्री करा। नंबर 1, ई-केवायसी। तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करा। नंबर 2, आधार सीडिंग। बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे। नंबर 3, बेनिफिशरी स्टेटस। नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासा। तर मित्रांनो, अशा प्रकारे या नमो किसान सन्मान निधीच्या आणि पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्यासंदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली होती आणि ते आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे मला योग्य वाटलं होतं। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला समजली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।